कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन चाललंय, जंतर मंतरवर ठिया मारून बसलेले आहेत हजारो तरुण आणि सगळ्या देशभरात हे आंदोलन पसरलेलं आहे. माझा शब्द लक्षात ठेवा, सगळ्या देशभरात हे आंदोलन पसरलेलं आहे. आता हे मला असं वाटतं अभिजितच्या सुद्धा हातात राहिलेलं नाहीये. देशाचं वातावरण फिरले. जंतर मंतरवर अजून गर्दी वाढली. मोदीचा राजीनामा घेऊनच घरी जाणार. मोदींनी 12 वर्षात जे अनभक्त कमावले ते अनभक्त 12 दिवसात गमावले. काल पोलिसांनी राहुल गांधींना सांगितलं, हे मोदी सरकार पाडून टाका, आम्ही या सरकारला कंटाळलोय. या मोदींनी आम्हाला हत्यारासारखं वापरलं मुलांवर लाठ्या मारायला. बस झालं आता. तिकडे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणाले, पोलीस अत्याचाराचे व्हिडिओ पाहण्यात इंटरेस्ट नाही, आमचा वेळ वाया घालू नका. त्यावर निखिल वागळे म्हणाले, अहो जस्टिस सूर्यकांत, तुम्हाला मुलं बाळ आहे की नाही? कशा प्रकारची लोक सरन्यायाधीश होतात? मी या सरन्यायाधीशांचा निषेध करतो. निखिल वागळे यांनी आज तुफान बॅटिंग केली. अख्खी भाजपा कशी धुतली चला हातात राहिलेलं नाहीये. कॉक्रोच जनता अभिजितच्या टीमच्या हातात राहिलेलं नाही. कोणत्याही परिस्थितीत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही असंही मुलं म्हणतायत. त्याबरोबरच या मुलांच्या अन्न पाण्याची सोय करावी म्हणून देशभरातून लोक, बघा परिस्थिती आणि काळ कसा बदलतो, लोक झोमॅटोवरून, कोणी बंगलोरचा माणूस, कोणी केरळाचा माणूस, कोणी उत्तर प्रदेशातला माणूस या मुलांना झोमॅटोवरून जेवण पाठवतोय. सगळ्या देशाला या मुलांची काळजी आहे. मला हे स्वाभाविक वाटतं. हे जनतेचं आंदोलन झालेलं आहे, हे युवकांचं आंदोलन झालेलं आहे, हे दर क्षणाला वाढत चाललेलं आंदोलन आहे. भाजपने खूप प्रयत्न केला आहे ना बदनाम करायचा. हजारो पोस्ट लिहिल्या. हे कसे देशाचे दुश्मन आहेत. देशाचे दुश्मन आता भाजपवालेच झालेले आहेत, हे लक्षात घ्या. ही भावना आहे मुलांची. गंमत सांगतो, मोदी किती बनेल आहेत बघा. काल मोदींनी संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये असं जाहीर केलं की पेपरफुटी हे घोर पाप आहे. नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य जर घोर पाप आहे तर हे पाप कोणी केलं? हे आकाशातल्या देवानी केलं, विरोधी पक्षांनी केलं, की अभिजित दिपकेनी केलं? हे पाप तर मोदी सरकारचं आहे. उगाच मोदी बडबडत बसतात संसदीय बैठकीमध्ये. नरेंद्र मोदीजी, तुम्ही दगड बनलेला आहात, दगड. नरेंद्र मोदींनी 12 वर्षातली आपली जी काय थोडीफार कमाई असेल त्यावर सुद्धा पाणी फिरवलेलं आहे. सगळ्यात धक्कादायक गोष्ट ही आहे की चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत जे आहेत, त्यांनी पोलिसांनी जो लाठीमार केला, पोलिसांनी जे अत्याचार केले त्याविषयीची केस ऐकायला नकार दिला. वकील सांगत होते की तुम्ही हे व्हिडिओ बघा, व्हिडिओ बघायला आम्हाला वेळ नाही असं म्हणाले. हा सरन्यायाधीशांचा निगरगट्टपणा आहे. पंतप्रधानही निगरगट्ट आहेत आणि आमचे सरन्यायाधीशही निगरगट्ट आहेत. सत्तेला शरण गेले आहेत असं माझं म्हणणं आहे. आम्हाला वेळ नाही, शब्द तरी नीट वापरा. व्हिडिओ बघायला वेळ नाही. मुलींवर अत्याचार होतोय, विनयभंग होतोय, मुलींना पार्श्वभागात त्यांनी काठ्या मारलेल्या आहेत. वेळ नाही. सूर्यकांत यांना कोणी मुलंबाळं आहेत की नाही हे संशोधनाचा विषय आहे. कशा प्रकारचे चीफ जस्टिस होतात? मी ह्या मुख्य न्यायाधीशांचा तीव्र निषेध करतो ज्यांनी माणुसकी हरवलेली आहे. असो, माझे काय शब्द त्यांच्यापर्यंत पोचणार नाही. त्यांनी कानाला बुच लावलेलं आहे असं मी म्हणेन. तुम्हाला एक लक्ष सांगतो की अशाच प्रकारे वागत राहाल ना तर एक दिवस संसदेमध्ये सुद्धा मुलं घुसतील आणि तुमच्या न्यायालयात सुद्धा घुसतील, हे लक्षात ठेवा. हे होऊ द्यायचं नसेल, हे व्हायला नको आहे मला. कारण मी अहिंसेवर विश्वास ठेवणार आहे. तर तुम्ही या मुलांच्या मागण्यांना प्रतिसाद द्यायला पाहिजे, या मुलांशी बोलायला पाहिजे. काय म्हणू मी यांना? ही माणसं आहेत की नाही हा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो. पण हळूहळू माणसं जागी होत आहेत मित्र. मी तुम्हाला सांगतो, वातावरण बदलतोय. हे अत्याचार पाहून जो मध्यमवर्गीय माणूस घरात लपलेला होता, आजवर बोलत नव्हता, तो आता बोलू लागलेला आहे. जेव्हा जेव्हा या देशातल्या मध्यमवर्गीय जागा झालेला आहे तेव्हा तेव्हा देशात परिवर्तन झालेलं आहे. तेव्हा जरा सावध व्हा. माझं सतत सरकारला सांगणं आहे, न्यायालयांना सांगणं आहे, सावध राहा. लोकांची नजर आता तुमच्यावर आहे. पण आज शरद पवारांनी सगळ्यांना धक्का दिला, किंवा धक्का दिला नाही म्हणा, ते चक्क मोदींना भेटायला गेले. छायाचित्र प्रसिद्ध झाली आहेत, हातात हात घेऊन दोघं, म्हणजे मोदी त्यांना आत घेत आहेत वगैरे. शरद पवार कशासाठी भेटायला गेले हा प्रश्न आहे. शरद पवार काल आंदोलक विद्यार्थ्यांना भेटायला गेले तेव्हा लोकांना बरं वाटलं होतं, त्या विद्यार्थ्यांनी बरं वाटलं होतं.
पण शरद पवारांचा काही भरोसा नाही असं लोक म्हणतायत. शरद पवार म्हणे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन तिथे भेटायला गेले असं त्यांच्या पक्षाचे लोक सांगतायत. पण माझा इतकाच छोटा मुद्दा आहे की मोदींबरोबर चहा पिता पिता, शेतकऱ्यांच्या प्रश्नाची चर्चा करता करता, पोलिसांनी मुलांवर जे अत्याचार केले त्याविषयी शरद पवार बोलले की नाही हे आम्हाला सांगा. बोलले की नाही? साधा मुद्दा आहे. शरद पवारांनी बाहेर येऊन मीडियाला सांगायला पाहिजे होतं तुम्ही या मुलांविषयी का बोलला नाही. याचा खुलासा शरद पवारांनी करायला पाहिजे. हे लक्षात ठेवा. तेव्हा शरद पवार या ज्या कृती करतात, मोदींना भेटायच्या, न भेटायच्या, अडाणीला भेटायच्या, याचे वेगवेगळे अर्थ काढले जातात. पण मी पवारांना हे सांगू इच्छितो, आता लोकांचा तुमच्यावर फारसा विश्वास राहिलेला नाही. तेव्हा वागताना जरा जपून वापरा, जपून वागा, माफ करा, जपून वागा पवार साहेब. एवढंच मला पवार साहेबांना सांगायचं आहे. लोकांना गृहीत धरू नका, नाहीतर हे संतप्त तरुण तुमचाही धिक्कार करतील. मुंबईमध्ये ज्या मुलांना अटक केली त्यांना सोडवण्याचं काम आदित्य ठाकरे किंवा अमित ठाकरे यांनी केलेलं आहे. पण या मुलांचे पत्ते काढून त्यांना धमक्या देणं, त्यांचा पाठलाग करणं, त्यांच्या घरच्यांना घाबरवून सोडणं असं काम पोलीस करत आहेत. मी मुंबई पोलिसांना सांगू इच्छितो की हे फार काळ चालणार नाही. या मुलांच्या बाजूनी सगळे आमच्यासारखे नागरिक उभे राहतील. तुम्ही 15 दिवस लावला होता ना जमावबंदी, ती उद्ध्वस्त केली मुलांनी. काय केलं तुम्ही? आज म्हणे पोलिसांच्या गाडीपुढे मुली ठामपणे उभ्या राहिला. मग एक मुलगी उभी राहिली म्हटल्यावर 10 मुली तिच्यासोबत आल्या. तेव्हा तुम्हाला माहीत नाही जेन झी काय करेल. तेव्हा पोलिसांनी सुद्धा सावध राहावं, स्वतःच्या गुरमीतून बाहेर यावं, असा माझा पोलिसांना इशारा आहे. मित्रो, हे आंदोलन भारताच्या इतिहासात नोंदलं जाणार आहे. मला माहीत नाही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होईल की नाही, कारण ते मोदींवर अवलंबून आहे आणि मोदी हे कुणाचाच विचार करत नाही. राहुल गांधी काल जखमी झाले होते, त्यांच्या नाकातून रक्त वगैरे येत होतं. राहुल गांधी असं म्हणाले, हो पोलिसांनी मला फरफटत नेलं. आणि त्यांनी एक मीडियाची गंमत केली. ते असं म्हणाले, मला जेव्हा अशा प्रकारे ओढून नेत होते तेव्हा एक राजस्थानचा पोलीस असेल किंवा हरियाणाचा पोलीस असेल, ते मला सांगत होते की ही सरकार जे आहे ते आता बदलायला पाहिजे. हे सरकार आम्हाला असं हे झालं असं पोलीसही म्हणत होते. आता राहुल गांधींनी हा गुगली टाकला की खरंच त्यांना पोलीस म्हणतो. मी तुम्हाला सांगतो, पोलिसांची जी भावना आहे ती हे सरकारला कंटाळल्याची आहे. बस झालं आता. जे सरकार आपल्याला हत्याराप्रमाणे वापरतं मुलांवर लाठ्या बरसवायला, हे सरकारचा उपयोग काय असं पोलिसांना वाटलं तर मला नवल नाही. हळूहळू समाजामध्ये सरकारविषयी नाराजी, राग, संताप आता लोक म्हणायला लागते. BJPचे लोक फेसबुकवर लिहित आहेत की मी BJPचा कार्यकर्ता होतो, आता मला BJPचा कार्यकर्ता किंवा नेता राहायची इच्छा नाही. आज फेसबुकवर एक पोस्ट फिरते, BJPमधूनच एखादं बंड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही लोक नाराज होऊन BJP सोडतील, हे लक्षात घ्या. अंतर्गत BJPमध्ये खूप मारामाऱ्या चाललेल्या आहेत. जुने नेते मोदींवर नाखुश आहेत. मोदींनी हे संकट ओढवून घेतलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नरेंद्र मोदी काय करायचं ते करोत, पण त्यांच्या पंतप्रधान पदाचा शेवटचा काळ सुरू झालेला आहे. लक्षात ठेवा मी काय बोलतो. शेवटचा काळ सुरू झालेला आहे. नरेंद्र मोदींना आता इथली जनता कंटाळलेली आहे, हे स्पष्टपणे सांगणं आवश्यक आहे.